कॅन्सर माहिती आहे का? कॅन्सर कसं होतं? कॅन्सर झाला म्हणजे एक्झॅक्टली आपल्या शरीरामध्ये काय होतं? तर कॅन्सर या आजाराच्या वरती औषध जे असतं त्याचं नाव काय? असे प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर घाबरू नका. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मजेत असाल कारण तुमच्या ज्ञानासाठी अजून एक व्हिडिओ तयार केला आहे. तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी अजून एक व्हिडिओ केला आहे, ज्याचं नाव आहे कॅन्सर कशामुळे होतं. मित्रांनो, कॅन्सर होण्याचं रिझन काय आहे हे पहिलं समजून घ्या. कॅन्सर म्हणजे एक्झॅक्टली काय होतो? त्यामध्ये कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्याला ब्लड कॅन्सर म्हणतो, कोणी थ्रोट कॅन्सर, काही माउथ कॅन्सर, टंग कॅन्सर, स्किन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, खूप सारे नाव आहे. हे एक्झॅक्टली काय आहे मित्रांनो? आपल्या बॉडीमध्ये सेल्स असतात मित्रांनो. हे जे सेल्स असतात हे सेल्सचं डिव्हिजन होतं म्हणजे काय होतं मित्रांनो? म्युटेशन होतं. म्युटेशन म्हणजे काय ते पण सांगतो मित्रांनो. ही जर सेल असेल, ही काय होते, ही जे मध्ये असतं यामध्ये काय होतं मित्रांनो? डिवाइड होते आणि एका सेलपासून दोन नवीन सेल तयार होतात. हे एकापासून दोन, परत याचं डिव्हिजन होऊन याच्यापासून दोन, याच्यापासून दोन, असे नंबर ऑफ सेल्स आहे आपल्या बॉडीमध्ये. कंटिन्यू म्युटेशन होतं, कंटिन्यू त्याचं डिव्हिजन होतं. हा जो डिव्हिजनचा रेट आहे, स्पीड आहे, या म्युटेशनचा रेट आहे, स्पीड आहे. हा जो स्पीड ज्यावेळेस खूप वाढतो म्हणजे खूप वाढतो, त्यामध्ये जो नॉर्मल जो रेट असेल, नॉर्मल जो स्पीड असेल, त्याच्यामध्ये बदल आल्यामुळे ज्या भागातल्या सेल्समधल्या म्युटेशनचा स्पीड वाढतो त्या भागामध्ये या प्रकारचा डिसीज होतो, ज्याचं नाव आहे कॅन्सर. मित्रांनो, हा जो कॅन्सर आहे डिसीज हा कुणापासून कुणाला होत नाही मित्रांनो. हा प्रत्येकाच्या बॉडीमध्ये त्याच्या सेल म्युटेशनवर डिपेंड असतो आणि त्या बॉडीच्या कोणत्या भागात म्युटेशन रेट बिघडतो त्या भागात त्याला कॅन्सर होतो. या कॅन्सरवर जे औषध आहे मित्रांनो, ज्याचं नाव आहे सिस्प्लॅटिन, या प्रकारचं जे मेडिसिन येते त्यांना या प्रकारचं मेडिसिन दिलं जातं. या प्रकारचे इंजेक्शन दिलं जातं. इंजेक्शन मार्फत या प्रकारचं मेडिसिन त्यांच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केलं जातं आणि कॅन्सरवरती ट्रीटमेंट चालू राहते. कॅन्सर किती दिवसात बरं होणार याची शाश्वती नाही मित्रांनो, फिक्स नाही. केमोथेरपी जरी केली तरी फिक्स नसतं, परंतु लक बाय चान्स एखाद्या व्यक्ती जे काही 100पैकी 1000पैकी एखादा पेशंट रिकवर होतो. त्यामुळे घाबरून देण्याचं कारण नाही, परंतु या गोष्टी आपल्या हातात आहे मित्रांनो. मग तुम्ही म्हणाले म्युटेशन आपल्या हातात कसं येते? इंटरनली होतं मित्रांनो. आपले जे डेली शेड्यूल आहे, रुटीन आहे, त्यामध्ये एक्सरसाइज असेल किंवा आपल्या बॉडीमध्ये जे न्यूट्रिएंट्स असायला पाहिजे, त्याची गरजा, त्याची क्षमता, आपल्या डेली जे रुटीन असतं, रुटीनमध्ये आपण जे खातो, खाण्यामध्ये सुद्धा या गोष्टीचा खूप सारा इम्पॅक्ट असतो मित्रांनो. त्यामुळे कदाचित आपल्या बॉडीमध्ये जे सेलचं म्युटेशन आहे त्यामुळे आपल्या या रुटीन बिघडल्यामुळे कदाचित बिघडू शकतं आणि अशा प्रकारच्या रोगाला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. मित्रांनो, काळजी घ्या, स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. कारण स्वतःचं शरीर आतमधलं जे आहे, आतमधल्या इंटरनल फंक्शनला जर तुम्ही डॅमेज केलं, इंटरनल फंक्शन तुमच्या बॉडीचं बिघडलं, तर तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराला सामोरं जावं लागेल. त्याकरता तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या. ओके मित्रांनो, धन्यवाद.